परभणीतील संविधानाची विटंबना आणि न्यायालयीन कोठडीतील संविधानप्रेमी कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू या घटनांवेळी कार्यरत असलेले पोलीस आणि अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी इचलकरंजीतील महाविकास आघाडीने केली आहे। परभणी प्रकरणाचा निषेध करत शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना दिलं। मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। परभणी प्रकरणाचा निषेध करत आज इचलकरंजीतील महाविकास आघाडीने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली। परभणी संविधानाची विटंबना झाली असून विटंबना करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी संविधानप्रेमींनी परभणी बंदची हाक दिली होती, परंतु शासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या बंदला हिंसक वळण लागलं। त्यावेळी संविधानप्रेमींना कोम्बिंग ऑपरेशन करून घराघरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली, लाठीचार्ज करण्यात आला, निरापराधांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच न्यायालयीन कोठडीतील संविधानप्रेमी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झाला। त्यामुळे या प्रकरणातील पोलीस आणि अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, निरपराध लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे। या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी चौगुले यांना देऊन मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। शिष्टमंडळात मदन कारंडे, सयाजी चव्हाण, राहुल खंजिरे, मलकारी लवटे, बाबासाहेब कोतवाल, रमेश कांबळे, किशोर जोशी, नागेश शेजाळे, ओमकार आवळकर, अवधूत वाडेकर, प्रकाश सुतार, संभाजी कुंभार, सावित्री हजारे यांचा समावेश होता।